खूप छान वाटलं मला हे 3 दिवस इकडे आल्यावर. एक नवीन अनुभव, नवीन एक्सपिरियन्स मिळाला मला. नेचरशी कनेक्ट करता आलं, प्राण्यांशी बोलता आलं, मेडिटेशन टेक्निक नवीन शिकायला मिळालं मला. म्हणजे सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी या. आणि खूप असं काही गोष्टी असं स्पिरिच्युअल पण असं वाटायला लागलं म्हणजे. आणि इथे असं माझे आता जे इथे जेवढी लोकं आहेत तसे सोल कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. म्हणजे आम्ही इतक्या एकमेकांशी आता जायचं म्हटलं तरी मला असं भरून येतंय. खूप छान वाटतंय की मी, माझ्या मुलाने आणि माझी बहीण, माझी भाऊजी आणि आम्ही चौघांनी मिळून हा कोर्स इकडे येण्याचं हे केलं. आणि एक नवीन गोष्टी आम्ही शिकल्या. नवीन वातावरणात नवीन सगळं काही नवीन आम्हाला शिकता आलं. जे काही कधी माहिती पण नव्हतं त्या गोष्टी एकदम छान पद्धतीने मॅडमने आम्हाला समजवल्या. तुम्ही पण आम्हाला छान गाईड केलं प्रत्येक वेळी. म्हणजे काही क्वेरीज असेल तरी पण तुम्ही आम्हाला हेल्प केली, त्यासाठी थँक्यू. मॅडमचा पण थँक्यू. खूप सुंदर अनुभव होता. माझ्या मुलासाठी तर हे खूप वेगळं विश्व आहे आणि तो आता याच्यामध्ये एंट्री करतो हेच त्याच्यासाठी खूप आहे. आणि याच्या पुढे मग त्याला अजून एक वेळ मिळाला आहे की हे असं असतं, तर याच्यामध्ये तो खूप शिकेल. पुढे पण त्याला एक चांगला पाथ मिळाला आहे, त्यासाठी थँक्यू सर. मी तुलसी, माझी मैत्रीण सोनाली जी रूममेट आहे तिच्या तुलसीशी मी कनेक्ट केलं. तर तिला विचारलं की तुला काही तिला सांगायचं आहे का, सोनालीला काही मेसेज आहे का? तर ती म्हणाली की तिला सांगा फक्त माझी काळजी घे, मला पाणी कमी जास्त होत आहे तर ते पाणी मला व्यवस्थित दे. कारण की तिच्याकडे तुळस बहरत नव्हती इतके दिवस आणि हिला आणून काहीतरी 15 दिवसच झालेले होते. मग तिने मला मेसेज दिला होता की तिला विचार की तू यावेळी बहरशील का माझ्याकडे? तर तिने सांगितलं की मी बहरेन तुझ्या इकडे, फक्त मला पाण्याचं प्रमाण आहे ते मला व्यवस्थित दे. आणि मला छान वाटे. आणि त्यावेळी माझ्या असं अंगावरून पण गार वारा गेल्याची फिलिंग आली. खूप भारी होतं तो एक्सपिरियन्स. आणि बरेच असे कनेक्ट झालेत. आता आपल्याकडे टाईम पण नाही आहे, त्यामुळे खूप म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स होता नेचरशी कनेक्ट होणं. आणि तिला विचारलं ती किती दिवसांची, महिन्याची आहे? त्यावेळी मला असं 1-5 असं फ्लॅश झालं. आणि त्यावेळी मी नंतर तिला सांगितलं मैत्रिणीला की असं मला तिने सांगितलं. ती बोलली एकदम बरोबर बोलली आहे की माझं प्रमाण कमी जास्त होतं. आणि आता ती इकडे आहे तर मला त्यावेळी जाणवलं की मला पण कोरड पडल्यासारखं झालं. तर तिला पाणी पाहिजे होतं. तर मी तिला सांगितलं की तू इकडे असतं, कदाचित तिला कोणी पाणी नाही दिलं तर त्यांना सांग ती घरी कोणी असेल तर तिला पाणी द्यायला. तर आणि ती 15 दिवसाचीच आहे, म्हणजे 15 दिवसच झालं तिला येऊन. तर 15 म्हणजे 1-5 असा नंबर मला फ्लॅश झाला तसा. तर हा एक्सपिरियन्स भारी आहे. अजून कनेक्ट करायचं आहे आणि आता घरी गेल्यावर पण रोज आम्ही कनेक्ट करू. खूप तुम्ही इकडे यावं, नेचरशी कनेक्ट करावं. नेचरसारखं काहीच नाही आहे. नेचर आहे म्हणून आपण आहोत या पृथ्वी तलावर. तर त्यांच्या पण भावना आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्यांच्या काय फिलिंग्स आहेत. आणि प्रत्येकाला ती एक उत्सुकता असते की काय असेल, काय वाटत असेल आपल्या प्राण्यांना, पक्ष्यांना आपल्याबद्दल. ही पण तर हे कुतूहल जे असतं ते जाणून घ्यायचं असेल तर हा कोर्स टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन अँड नेचर तुम्ही नक्की करा. तुमच्यासाठी खूप एक वेगळं विश्व आहे. एक विश्वाचं दार उघडेल तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्की करा हा कोर्स. थँक्यू सर. थँक्यू.